सहर्ष स्वागत आहे आणि यानंतर मात्र एक विशेष सन्मान. खरं तर अशा दिग्गज खेळाडूंचा आज सन्मान मात्र अजनबी स्पोर्ट्स होळी स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय आणि खरंच ही गौरवास्पद मित्र म्हणेन क्षण आहे सगळ्याच दिग्गज खेळाडूंसाठी. गेले कित्येक वर्ष मात्र सातत्यानं पाहायला गेलं तर केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघ आणि वाघिलवाडा गावाचं नाव रोशन करण्यासाठी अथांग मेहनत मात्र घेतली. या नावानं जीवन गावंट एक उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहत असतो आणि अनेक खेळाडूंना घडवलं. खरं तर केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघ सध्याच्या घडीला एक बलवान संघ म्हणून मिरवतोय, परंतु त्यासाठी मात्र घेतलेले हे अत्यंत परिश्रम आहेत, ही प्रचंड मेहनत आहे त्याच्या पाठीमागे. मग लालचंद गावंड असतील, जीवन गावंड असतील, मग किरण मडवी असतील, यांनी सगळ्यांनी मात्र घेतलेली ही मेहनत आहे आणि त्यांच्या सहकार्यानं मात्र हा संघ सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक मोठा संघ. तर पेट संघाला या ठिकाणी खरं तर सपोर्ट करण्यासाठी मी ज्यांचा सपोर्ट पाहायला मिळत असे बॉबी कोई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर बॉबी कोळी यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. संदीपजी मात्रे यांना मी विनंती करतोय, संपूदादा आपण हा सन्मान करावा. बॉबी कोळींचा सन्मान मात्र केला जातो. तर थँक्यू दीपक पाटील सर. तर बघा सुजल 11 जश अँड गोल्डी सिद्धार्थ अँड गोल्डी 11 बामणडोंगरी संघाला 2 धाव्यांची पॅनल्टी इथे देण्यात आली आहे, कारण त्यांचा 12वा खेळाडू ड्रेस कोडमध्ये नाही आहे आणि त्यांना ही 2 धाव्यांची पॅनल्टी देण्यात आली याची आपण नोंद घ्यावी. रूल्स इज रूल. आणि टाइम अलर्ट असेल बघा, बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायचे आहेत. एक जरी सेकंड वरती गेला तर एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल याची आपण नोंद घ्यावी. और पेनल्टी शेवटला आम्ही ऐड करू याची नोंद घ्या. तो गेंदबाज तैयार. रफ्तार के सौदागर, जितनी तेज गेंद आई थी उसी तेज दिशा में बल्ला घुमा था जरूर उन्होंने, लेकिन गेंद सीधा फील्डर के हाथों में और बल्लेबाज होंगे आउट, यानी कि बल्लेबाज बंटी जोशी बैक टू द पवेलियन. पहला करारा झटका. आज इंडियन प्रीमियर लीग का भी कमाल के मुकाबले आप देख सकते हैं, जिस तरीके से विराट, आरसीबी, रॉयल चैलेंजर्स बैंगलोर, इनके नाम पर एक भी खिताब नहीं है, लेकिन इस सीजन में ऐसा लग रहा है कि दहाड़ेगी जरूर. और क्या कमाल की शुरुआत हुई थी उनकी, लेकिन यहाँ पर बढ़िया विकेट, बढ़िया गेंदबाजी. 2 रात्रि के यात्री इस मैदान के ऊपर खेल रही है इस सीजन में. ये 2 टीमें नाइट टूर्नामेंट में बढ़िया परफॉर्मेंस दे रही है. जो भी टॉस जीती है पहले बल्लेबाजी करना पसंद कर लेती है, और यहाँ पर टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए पहला विकेट जल्दी गवाया. तेज बॉल फिर से एक बार डालने का प्रयास, ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक, गैप बहुत बड़ी है, पावर प्ले का फायदा उठाएगी और नमित पगड़े के बल्ले से आते ही शुरुआत होती है चौके से. गेंद सीमा पार, 4 रन. पण खड्डा गँग होळे या सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं सगळ्यांनी. आमची संपूर्ण खड्डा गँग उद्याच्या दिवशी सुद्धा येतीलच. चलिए तुरंत जवाब दिया यहाँ पर रफ्तार के सौदागर गेंदबाज ओमकार ने, और बल्लेबाज को यहाँ पर चकमा देती हुई गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में. स्कोर कार्ड के ऊपर 6 रन. दोनों टीमों की ताकत है, उतनी ही गहराई तक बल्लेबाजी और उतनी ही खतरनाक गेंदबाजी, यानी कि 2 दिग्गज टीमें एक दूसरे के सामने जरूर अपना नसीब आजमाएगी. पहला विकेट बंटी जोशी, बिग ब्लो इन द मैच. पहला विकेट मैदान से बाहर लौट चुका है. ये भी सामने जरूर दिया था इस गेंद को. मिड ऑन में खिलाड़ी तैनात है, भानुदास जब तक उठाएंगे फील्ड करेंगे. लवली ग्रेट कमबैक बाय द बॉलर ओमकार नाइक. पहली 3 गेंदों के ऊपर उन्होंने रन खर्च किए थे 6, और उसके बाद 2 गेंदें लगातार डॉट, यानी कि पावर प्ले के ओवर में कितनी सतर्कता से गेंदबाजी करते हुए इन दोनों टीमों के बीच में जब भी मुकाबले होते हैं वो अंतिम क्षणों तक जरूर देखने को मिलते हैं. और ये मैच भी उम्मीद करेंगे कि आखिर के क्षणों तक यह मुकाबला भी दोनों टीमों के बीच में आपको नजर आएगा. मन की बात कह देने से फैसले हो जाते हैं और मन में रख लेने से फासले हो जाते हैं. कभी कभी लोगों की टिप्पणी से घबराना नहीं, क्योंकि खेल में दर्शक ही शोर मचाते हैं, खिलाड़ी नहीं.
स्विच हिट का प्रयास, 3 लगातार गेंदें डॉट और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है पहला और पहले पावर प्ले में रन भर से टोटल 6 और एक बड़ी विकेट गंवाई टीम आरसीसी पेट ने बंटी जोशी का। धन्यवाद डीजे। बिल्कुल चंद समय में ये पहला ओवर समाप्त कर दिया सुजल, सिद्धार्थ एंड गोल्डी 11 बामन डोंगरी टीम। इनके पुरस्कृतों की बात करेंगे तो शायद भरदत्ता गायकवाड़, रवि शेठ पाटिल जासई, और आप देख सकते हैं जिस तरीके से इस टीम को हमेशा दमदार योगदान देते हैं सिद्धार्थ एंड गोल्डी 11 टीम के पुरस्कृत सुहास शेठ, आपका भी हम स्वागत करते हैं। और एक तरफ आरसीसी पेट गणेश दादा जोशी जिनके द्वारा इस टीम को पैक किया गया है और पिछले 25 सालों से मेहनत की इस टीम ने और 25 सालों के इतिहास में आज आरसीसी पेट टीम गणेश दादा के एक दमदार योगदान के बदौलत इस मुकाम तक पहुंची है। आर्य एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा, स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी प्रतिष्ठान के सर्वे सर्वा दत्ता शेठ मुंगाजी साहब, इनका भी आगमन हो चुका है। उनसे गुजारिश करते हैं आइए मंच के ऊपर, एक और बड़ा झटका लगेगा। रात्रि के यात्री 2 टीमें भीड़ रही है लेकिन एक थोड़ी सी भारी पड़ रही है बामन डोंगरी पेट टीम के ऊपर। ये 2 बड़े महत्वपूर्ण झटके यानी कि 2 सलामी बल्लेबाज बंटी जोशी और सोहेल शेख बैक टू द पवेलियन। महत्वपूर्ण झटके लगे, 2 महत्वपूर्ण कांटे रास्ते से दूर हो चुके हैं। क्या कमाल की गेंदबाजी नजर आती हुई गेंदबाज जीत खोद के माध्यम से। जीत खोद की एक खासियत है दोस्तों, जब भी अंतिम ओवर में टीम को जरूरत होती है कभी कभी अच्छी गेंदबाजी कर लेते हैं लेकिन कभी कभी उतना ही खर्चीले भी साबित होते हैं। लेकिन शुरुआत कितनी बेटर, सोहेल को आउट किया और ये दूसरा विकेट मैदान से बाहर लौटता हुआ आरसीसी पेट 11 टीम का। तो टीम का टोटल स्कोर है फिलहाल सिर्फ रुका हुआ 6 रनों के ऊपर। सेकंड पावर प्ले जीत कोत का मैदान के अंदर जरूर जारी है और देखिए जीत कोत अभी तक सतर्कता से गेंदबाजी करते हुए। देखिए आनंद एक आभास है जिसे हर कोई ढूंढ रहा है, दुख एक अनुभव है जो आज हर एक के पास है, फिर भी जिंदगी में वही कामयाब है जिसका खुद पर विश्वास है। गेंदबाज ओवर द विकेट, लोअर फुल टॉस बॉल जड़ में डालने के प्रयास था, मिड ऑफ में खिलाड़ी तैनात। अगर ये डायरेक्ट हिट होता तो बल्लेबाज को 0 रन के ऊपर लौटना पड़ सकता था। मिड ऑफ में फील्डर थे मेरे ख्याल से लेफ्ट हैंडर बल्लेबाज संदेश, जो हमेशा स्प्रुआ नाम की टी शर्ट पहनकर ये खिलाड़ी खेलता है और कितना बढ़िया फील्डिंग का नजराना आसान नहीं होता। स्ट्राइक एंड के खिलाड़ी को पहुंचना, नॉन स्ट्राइक एंड तक पहुंचना मुश्किल होता है जब वो शॉट खेलते हुए रनों को भी चुराने का प्रयास करते हैं, लेकिन बाल बचे, वरना डायरेक्ट हिट होता तो बल्लेबाज तेजस को मात्र सस्ते में लौटना पड़ सकता था। लगा है किनारा, बाहरी किनारा लगा था विकेट कीपर के द्वारा, यह गलती तकदीर के द्वारा यह गलती हो चुकी है। और नमित पगड़े कितने खतरनाक है ये बामन डोंगरी टीम भी जानती है। और यहां पर देखिए क्या जीवनदान मिला है, उसी जीवनदान के आधार पर एक अच्छा टारगेट सेट कर पाएगी अपनी टीम के लिए नमित पगड़े। क्लीन बॉल, क्या रफ्तार है, सीधा डंडा उखाड़ कर निकाल दिया और बल्लेबाज होंगे आउट। लगता हुआ यह तीसरा छक्का शुरुआती ओवर में आरसीसी पेट टीम की कमर तोड़ी है। सुजल एंड सिद्धार्थ गोल्डी 11 बामन डोंगरी टीम ने तीसरा विकेट बैक टू द याच दरम्यान स्पोर्ट्स सोले संघाचे कट्टर समर्थक विनय गजानन म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन दिले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। तुम्ही सिद्धी एंटरप्राइजेस सर्व ज्ञानेश्वर भाया गायकवाड यांना देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल। संपूर्ण रात्रीमध्ये मॅचचा आनंद घेत असताना भाई तुमचंही मनापासून स्वागत। त्याच्यानंतर धर्माशेठ मुंगाजी साहेब सर या ठिकाणी पाहू शकाल तुम्ही। निलेश दादा दमदार एक ऑलराऊंडर खेळाडू, संपूर्ण आमचा अजनबी स्पोर्ट्स ओले क्रिकेट संघ इथे मॅचचा आनंद घेत असताना आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी अथांग मेहनत घेतली, फक्त 2 रात्रीमध्ये चालणारी यशस्वी स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहताय। 3 विकेट महत्वपूर्ण
बंटी जोशी, उसके साथ सोहेल जोशी और नमित पगड़े, ये तीन महत्वपूर्ण बल्लेबाज मैदान से बाहर लौट चुके हैं। बॉबी शेट कोहली इंस्टा स्टार, इनके चेहरे के ऊपर पूरी तरीके से अब थोड़ी सी नाराजगी नजर आती हुई, क्योंकि मेट्रो में घाट जरूर है लेकिन अच्छा यहाँ पर योगदान देते हैं उनके टीम के लिए, लेकिन टीम संकट में है। न्यू बैटर देख सकते हैं इन एट नंबर 5 मिडिल ऑर्डर्स में अविनाश वास्कर, आज विवेक जोशी टीम में नहीं है, तो चलिए किसी एक अन्य विकल्प को यहां पर उन्होंने इस्तेमाल किया है। अविनाश अब मिडिल ऑर्डर्स में बल्लेबाजी करेंगे जिनके ऊपर काफी दारोमदार होगी। देखिए गीता में साफ शब्दों में लिखा है, निराश मत होना मेरे दोस्त, कमजोर तेरा वक्त है तू नहीं, ये संसार जरूरत के नियम पर चलता है। और जिस सर्दियों में सूरज का इंतजार होता है ना, उसी सूरज का उन गर्मियों में तिरस्कार होता है, और आपकी कीमत तब होती है जब आपकी जरूरत होती है। क्या यह समय है आरसीसी पेट टीम के लिए, 2 बल्लेबाजों की जरूरत है, रन नहीं आ रहे हैं, रन रुके, विकेट कब आ रही है, गेंदबाज तैयार। वाइड ऑफ स्टंप यॉर्कर का यह प्रयास था, हल्के हाथों से इस गेंद को स्लैश किया, स्वीपर कवर पॉइंट की तरफ गेंद जाती हुई, लेकिन उठाएंगे तब तक रन लेने का प्रयास था बल्लेबाज के पास 2, और इसी 2 रनों की मदद से अविनाश ने अपना खाता खोला और टीम का स्कोर पहुंचा दिया टोटल 9 रनों के ऊपर 3 विकेट के नुकसान पर। ताकतवर गेंदबाजी है। चीकू शुभम को आप देख सकते हैं, एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर तैनात है, लॉन्ग ऑन में एक खिलाड़ी तैनात है, लगभग स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में एक खिलाड़ी तैनात है, यानी कि 3 खिलाड़ी 38 सर्कल से बाहर रखे। फुल टॉस बॉल गैप में जरूर जा रही है, लेकिन वहां पर फील्डर आएंगे दूर से, भानुदास रोकेंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। 1 के साथ खुश होगी बामन डोंगरी टीम। रन नहीं खर्च हुए इस ओवर में, सिर्फ रन आए टोटल मेरे ख्याल से 4, और ये पहले 2 मैंडेटरी पावर प्ले के ओवर बल्लेबाज के लिए दिए जाते हैं। उस पहले 2 ओवर में सिर्फ और सिर्फ रन लगे स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। पहले ओवर में आए थे 6, दूसरे ओवर में आए 4, लेकिन 2 महत्वपूर्ण विकेट जरूर गवाई। ये जीत खुद का विश्लेषण था इस ओवर का, और 2 ओवर के बाद सिर्फ 10 रन। दादा मात्रे पहला मुकाबला जो खेला गया था, दूसरा मुकाबला हाई स्कोरिंग कहेंगे, रन बरस रहे थे, लेकिन जैसे ही बंगरपाड़ा टीम के गेंदबाजों ने कसी हुई गेंदबाजी की, रन रोके सांबरली के अगेंस्ट, और इस मैच में भी रन नहीं बन पा रहे। 2 मैच में रन बने, 2 मैच में रन नहीं बन पा रहे। चलिए देखेंगे तीसरे ओवर की शुरुआत, पावर प्ले के ओवर समाप्त हो चुके। तेज पटकी हुई ये गेंद थी, उछाल भी मिला इस गेंद के ऊपर, शॉर्ट आर्म पुल करने का प्रयास था बल्लेबाज का, लेकिन डॉट बॉल की समाप्ति। कप्तान निखिल भी अभी भी डगआउट में सुरक्षित है, तो मेरे ख्याल से जो भी हो अब इन 2 बल्लेबाजों को कुछ करना है, क्योंकि जैसे ही गेंदें समाप्त हो जाएगी। आज आपने देखा डेविड मिलर आएंगे, उनके फैंस को लगा था डेविड मिलर आएंगे, लेकिन डेविड मिलर को मिली केवल 3 या 4 गेंदें। ये होता है जब आप साई सुदर्शन और विजय शंकर के बाद बढ़िया साझेदारी नजर आई, वैसे एक साझेदारी बनाना भी जरूरी होगा। मिस टाइमिंग जरूर है, फील्डर दूर से आए थे, शुभम संदेश थे वहां पर, एफर्ट लाजवाब, गलत नहीं कहेंगे, ये प्रयास होना भी बहुत जरूरी होता है, तब तक 2 रन मिलेंगे। एक्शन रिप्ले में आप जरूर देखेंगे किस तरीके से लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने दौड़ लगभग एक्स्ट्रा कवर की तरफ आए थे, लेकिन कैच को नहीं लपक पाए। देखिए हवा में गेंद लहरती हुई, बॉडी को बैलेंस भी अच्छा किया था, लेकिन वो कैच को नहीं लपक पाए। 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 12 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। तेज गेंदें लगातार बरस रही है, और इस विकेट के ऊपर बल्लेबाजी को थोड़ी सी परेशानी हो रही है पिछले कुछ ओवरों तक, क्योंकि सांबरली वर्सेस बंगारपाड़ा के बीच में जो मुकाबले खेला गया था, वहां भी दिक्कतें बनी बल्लेबाजों के लिए, और इस मैच में भी पहले टॉस जीतकर बल्लेबाजी करने का जो फैसला लिया आरसीसी पेट ने, वो फैसला कहीं ना कहीं अब थोड़ा सा उनको मुश्किल में डालता हुआ। वेरी गुड एक्यूरेट बॉलिंग, बाउंसर तीखा भी नजर आते हुए। चलिए इस बार लॉन्ग ऑफ की तरफ खेला है, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। पिछली कुछ गेंदें अगर चर्चा करेंगे ना, पिछले ओवर की पहले ओवर की 3 गेंदें, उसके बाद सेकंड ओवर की 1-2 गेंदें थी, इस ओवर में भी 2 गेंदें, यानी कि टोटल डॉट परसेंटेज बहुत ही नजर आता हुआ। बहुत सारी डॉट गेंदें के लिए आरसीसी पेट 11 टीम के बल्लेबाजों ने, लेकिन मात्र इस पारी में 1 भी छक्का नहीं है। वो छक्कों की तलाश कौन सा बल्लेबाज कर पाएगा। चलिए ये दिमाग का इस्तेमाल जरूर किया, कवर पॉइंट के ऊपर से गेंद को खेला है, फील्डर दूर से आते हुए। यही ताकत है, यही पहचान है बामन डोंगरी टीम की, जो फील्डिंग में स्टैंडर्ड सतर्कता दिखाती है,
और गेंदबाजी में ताकत दिखाती है और वही दृश्य नजर आया इस मैदान में। 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 15 रनों के ऊपर। देखिए आप अगर इस मैच में बने रहना है ना तो एक सोच में फर्क दिखाना बहुत जरूरी होगा, क्योंकि सोच एक मैच में महत्वपूर्ण होती है। उसी सोच के साथ चलना होगा। लगातार जड़ में डालने का प्रयास कर रहे हैं, फील्डर तैनात है, कप्तान तेजस मात्रे उठाएंगे, फील्ड करेंगे, एक से ज्यादा कुछ नहीं और कम से कम समय में लगभग 12 मिनट 33 सेकंड में ये 3 ओवर समाप्त कर चुके हैं टीम सुजल एंड सिद्धार्थ गोल्डी 11 बामन डोंगरी टीम के गेंदबाजों ने। 2 ओवर का कोटा समाप्त हो चुका है ओमकार का। 2 ओवर में ओमकार ने 12 रन खर्च किए, 1 विकेट उन्होंने हासिल किया और जीत खोद का 1 ओवर जिनमें 4 रन 2 विकेट उनके नाम पर। मैच होगा स्मिथ एंड प्रियांश 11 कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल विपक्ष KDH 11 वाघुलीवाड़ा। इनिंग समाप्त होने तक आपको आना है। ओम एंटरप्राइजेस KDH वाघुलीवाड़ा। चलिए वाघुलीवाड़ा और कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल दोनों टीमों के कप्तान टॉस के लिए आइए। लगभग 2 ओवर का खेल बचा हुआ है और आपको टॉस के लिए रिपोर्टिंग करना बहुत जरूरी होगा। तालाब एक ही है, उसी तालाब में हंस मोती चुनता है और बगुला मछली। सोच सोच का फर्क होता है। आपकी सोच ही आपको बड़ा बना देती है और इस मैच में अगर सोच बदलनी होगी, अगर रन बनाने हैं तो RCC पेट टीम को। ये लीजिए लेफ्ट आर्म सीमर। एक तेज गेंदबाज खत्म नहीं होता, दूसरा विकल्प बामन डोंगरी टीम के पास है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से और पहली गेंद सटीक ठिकाने पर गिरी। इसे कहते यॉर्कर बाबा, न दांडा न शेंडा, मैं मोतीराम भोईर डायरेक्ट बूंदा। ऐसी गेंदे अब बामन डोंगरी टीम के गेंदबाजों की ओर से बिल्कुल नजर आती हुई। टॉस जीते, बल्लेबाजी करना पसंद किया और ये थोड़ा सा निर्णय दबाव आता हुआ उनके ऊपर। डांसिंग डाउन द विकेट, कदमों का इस्तेमाल जरूर किया था। दूसरे की कोशिश, तालमेल सही नहीं है, रनआउट का ये चांस मिलेगा। शायद ऐसा तो नहीं है कि निखिल आने वाले कप्तान, उनके लिए ये जानबूझकर विकेट गवाई होगी। जी हाँ, चित्र तो ये स्पष्ट नजर आ रहा है। अब नए बैटर जाएंगे कप्तान निखिल। ये भगवा का संगीत सुनते हुए जरूर याद आती है। बहुत लोगों ने कहा था जो भगवा अब मिट गया, भगवा मिट गया। अरे तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है। और ये भगवे का सुमधुर संगीत डीजे के माध्यम से आपने सुना। नए बैट्समैन निखिल शिल के कप्तान, एक पारी याद है इनकी जब ये नए उभरते हुए आए थे टीम RCC पेट में और तलौजा की नाइट टूर्नामेंट में 6 गेंदों में 6 छक्कों का विक्रम इस बल्लेबाज के नाम पर है। विक्रम है, नाम से बड़ा काम भी होना जरूरी है, लेकिन कहते हैं कि आप मुसीबत के वक्त आप टीम का साथ कैसे देते, आप सहारा कैसे बनते हो, ये बहुत जरूरी होगा। क्योंकि लेफ्ट आर्म सीमर गेंदबाज है, तेज तर्रार गेंदबाजी के सामने पूरी तरीके से घुटने टेक चुकी है सुजल 11 सिद्धार्थ गोल्डी 11 बामन डोंगरी टीम। नेक्स्ट मैच, चलिए स्मिथ प्रियांश 11 कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल, ओम एंटरप्राइजेस KDH वाघुलीवाड़ा। आइए दोनों कप्तान, पैरों पर लगी है या बल्ले पर, जरूर अंपायर निर्णय करेंगे। जरूर यहाँ पर गेंद बल्ले पर लगी थी, वरना ये LBW की लाउड अपील हो सकती थी। और 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल सिर्फ और सिर्फ 18 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। देखिए यदि हम गुलाब की तरह खिलना चाहते हैं ना, तो कांटों के साथ तालमेल की कला सीखनी भी बहुत जरूरी होती है। फुल टॉस गेंद के ऊपर, कुछ नहीं कर पाए, लेकिन भाग्य ने साथ दिया। अंदरूनी हिस्सा लेते हुए गेंद विकेट कीपर को भी चकमा दिया। लॉन्ग स्टॉप सीमा रेखा पार, 4। वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान, वही जो अपनी तकदीर बदल दे। क्या यहां पर वो तकदीर थोड़ी सी पलटेगी? 4 रन बटोरे। खाली गैप पर लैंड करना चाहते थे बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन उतनी ही शानदार गेंद नजर आई। गेंदबाज आदित्य पाटिल के माध्यम से डॉट बॉल की पूरी तरीके से समाप्ति होती हुई। जब भी यॉर्कर लेंथी गेंद होती है ना, एक के आपके पास होता है हेलीकॉप्टर शॉट्स के लिए, या तो अपने आप को डिफेंस करके बचाए, और ये दृश्य नजर आया। डॉट बॉल की समाप्ति, क्या कमाल का गेंदबाजी का यहाँ पर परफॉर्मेंस नजर आता हुआ बामन डोंगरी टीम के गेंदबाजों की ओर से।
ये भी खड़े खड़े मारने का प्रयास, ये भी डॉट बॉल की समाप्ति है। लगभग 60% डॉट बॉल खेली है पेट टीम के बल्लेबाजों ने। और आखिरी ये चौथे ओवर की गेंद थी, ये भी डॉट बॉल के साथ समाप्त हुई। 4 ओवर के बाद रन संख्या बनी है सिर्फ और सिर्फ 22 रन, 4 विकेट के नुकसान के ऊपर टीम आरसीसी पेट। ये बुलबुला का सॉन्ग जब आप सुनते हो ना तो एक अलग रणनीति, अलग यहाँ पर धुन नजर आती है। क्योंकि आजकल कैसियो है वो बिल्कुल वो हल्दी में बजाए जाते हैं। जो जिस तरीके से बुलबुला है, बुलबुला सीखने की कला है ना वो बहुत ही अलग है, बैंजों में जो बजाई जाती है। और ये संगीत जब बजता है तो दर्शकों का पूरी तरीके से दर्शक भी मंत्रमुग्ध होते हैं। गेंदबाजी में परिवर्तन स्लॉग ओवर में, एक और लेफ्ट आर्म गेंदबाज। हवाई यात्रा तो की जरूर है लेकिन सीधा शुभम के हाथों में, और ये 6 शायद बाउंड्री को टच कर दिया है, रोप को। ये शुभम टच है। चलिए ये खिलाड़ी का सम्मान पूर्वक होता है, ये खिलाड़ी की पहचान होती है। और खुद ने इशारा किया है वो, गेंद बिल्कुल सीमा पार, मच नीडेड सिक्सर आरसीसी पेट टीम के लिए। निखिल शिल्के के बल्ले से 6 रन, 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर आगे जरूर है 28 रन। ये गेंद ऑफ स्टंप से बाहर है, अंपायर का व्हाइट बॉल का करार। देखिए एक ऐसा नहीं कि आपकी स्थिति अच्छी है इसके साथ ये रन आप खर्च कर सके। जिंदगी में कभी भी अपने किसी हुनर पर घमंड मत करना, क्योंकि पत्थर जब पानी में गिरता है ना तो अपने वजन से ही डूबता है। देखिए लगातार जो ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे हैं, कभी कभी गेंदें मिडल हो रही है लेकिन कभी कभी गेंदें भी आपको बीट कर रही है। और लगातार जो सिलसिला है डॉट बॉलों का वो नजर ही आ रहा है। अच्छी गेंद टैप किया इस गेंद को, फिर से एक बार शुभम अच्छे खिलाड़ी है, थोड़ी सी गलती हुई थी उनके द्वारा, गेंद के ऊपर जो बाउंड्री को टच हुए और ये छक्का मिला और उसके बाद खिलाड़ी को भी जीवनदान मिला। एक भी लगे यहाँ पर, एक की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 30 रन, 4 विकेट के नुकसान के ऊपर। आगे आकर खेला, ये सोच अच्छी थी कि स्पिन गेंदबाज के खिलाफ थोड़ा सा कदमों का इस्तेमाल करे, क्योंकि टर्न गेंदबाज जो होते हैं उनकी गेंद पड़ने के बाद, जब टर्न होने के बाद परेशानी कर दी है, वही सोच दिखाई कि आगे जाकर इस गेंद को फुल टॉस बनाए और गेंद को फेंका सीधा सीमा रेखा पार। 6 रन, 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 36 रन। लेकिन उतने ही अनुभवी गेंदबाज है, इतने आसानी से हार नहीं मानेंगे। छक्का आने के बाद तुरंत जवाब दिया और बल्लेबाज क्लीन बोल्ड भानुदास को मिलती हुई यह पहली सफलता। तो चलिए KTH 11 ओम एंटरप्राइजेस वाघिलीवाड़ा टीम के कप्तान, दोनों भी कप्तान मौजूद हैं। जैसे ही आखिरी गेंद समाप्त हो जाएगी टॉस बॉक्स में जरूर जुड़ेंगे दीपक पाटिल सर। इनके पास 36 रन बने हैं फिलहाल। इस गेंद के ऊपर 4 या 6 भी आते हैं तो 40, आई थिंक जो ताकत जानी जाती है आरसीसी पेट टीम की गेंदबाजी में वो गहराई है। शहबाज शेख है, उसके साथ साथ अरबाज है, बंटी जोशी एक ओवर करवा लेते हैं, मजा आएगा। बॉलिंग अटैक तगड़ा है लेकिन देखिए रन थोड़े से कम है, उसकी वजह से दिक्कतें भी उनके सामने जरूर है। थोड़ी सी कमर भी कसनी होगी, मेहनत भी करनी होगी उनके गेंदबाजों को। आखिरी ओवर, आखिरी गेंद स्लॉग ओवर में भले ही गेंदबाज को मार जरूर मिलती है लेकिन चलिए रन बने हैं अच्छे 14 इस ओवर में। पहले फ्रंट फुट पर फिर बैक फुट पर आकर इस शॉट सिलेक्शन को खेलना, शॉट सिलेक्शन करना चाहते थे लेकिन केवल 1 ही रन मिलेगा और इसी 1 रनों के साथ पहली पारी हुई समाप्त। लगभग देखा जाएगा तो इस पारी को 20 मिनट में ही समाप्त कर दिया है, क्योंकि थोड़ा सा टाइमर बंद था। 17 मिनट 22 सेकंड हुए थे लेकिन लगभग 3 या 4 यस 22 मिनट 40 सेकंड में बिल्कुल ये इनिंग समाप्त हुई। रन बने हैं टोटल 37। जीत के लिए चाहिए 38 रनों की जरूरत। रन बनेंगे या रुकेंगे इसका आपको कवरेज सेकंड इनिंग में जरूर करेंगे, लेकिन तब तक चलते टॉस बॉक्स में जहां पर कुंडेवाल और वाघिलीवाड़ा के बीच में टॉस होगा। सेकंड राउंड का पहला मी सन्माननीय नंदकुमारजी ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा गोल आपण संपन्न करावा।
तर टॉस केला जाईल या दोन टीमच्या कॅप्टनमध्ये आणि तत्पूर्वी साक्षी इंटरप्राइजेसचे ओनर अर्थातच सन्माननीय सतीश शेठ म्हात्रे साहेब इनामपुरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि क्रिकेटसाठी नेहमीच पुढाकार असणारं व्यक्तिमत्व आणि ओळे गावावर सुद्धा विशेष प्रेम नेहमीच पाहायला मिळतंय. तर सन्माननीय सतीश शेठ म्हात्रे साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावं आपण मंचावर. तर 37+2 धाब्यांची पॅनल्टी म्हणजे 39 धाबा आणि 40 धावांचा टार्गेट रोहननं असेल, कारण 37 धावा झाल्यात. 2 धाब्यांची पॅनल्टी आम्ही ॲड करतो आणि इथून तुम्हाला 40 धाबा बनवायचे त्याची नोंद घ्या. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. इथे दीपक पाटील सर यांच्याकडे, कारण 40 धाबा म्हटल्यानंतर RCC पेठ संघासाठी पुरेशा आहेत की नाही त्यांच्या गोलंदाजासाठी हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील दीपक पाटील सर पलसपे. धन्यवाद. हॅलो. हॅलो. थँक्यू सो मच प्रवीणजी सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला. साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व रायगड जिल्ह्यातील दिग्गज व्यावसायिक संघाचे पुरस्कर्ते आणि सुप्रसिद्ध उद्योजक मित्रांनो सतीश शेठ म्हात्रे आणि ओवलेचं नातं हे नेहमीच सांगायची गरज नाहीये, कारण सातत्याने तुम्ही जर विचार केलात खेळपट्टीवर खेळू नका प्लीज. साक्षी सन्माननीय सतीश शेठ म्हात्रे फटाक्यांच्या आतषबाजीत साक्षी एंटरप्राइजेसचे ओनर सतीश शेठ म्हात्रे साहेब इनामपुरी यांचं भव्य स्वागत करण्यात आलंय. दीपक पाटील सर, तुम्ही जर विचार केलात तर सतीश शेठ यांच्या वतीनं याच मैदानावरती 2013-14 साली जेव्हा त्यांनी खेळाडू मागवला होता, मला थोडे सुमित ढेकले आणि त्याच्यासाठी 60,000 रुपयाचं 6 षटकारासाठी पारितोषिक ठेवलं गेलं होतं ते साक्षी एंटरप्राइजेस, आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या अर्थानं फ्री ऑफ कॉस्ट आणि त्याच्या स्पर्धा पाहता. रायगड जिल्ह्यातील एक यशस्वी स्पर्धा पाहिलीत आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना फ्री जेवणाची व्यवस्था तुम्ही यांच्या माध्यमातून पाहिलीत. असे सुप्रसिद्ध उद्योजक आणि तितकंच क्रिकेटवरती असणारं प्रेम ते साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व सतीश शेठ म्हात्रे साहेबांना तुम्ही व्यासपीठावरती पाहताय आणि त्यांचा स्वागत या फटाक्यांच्या आतषबाजीने खऱ्या अर्थानं पाहिलात. नक्कीच ओळे गावावर सुद्धा त्यांचं विशेष प्रेम राहिलंय आणि प्रत्येक वेळी आपण पाहतोय क्रिकेट क्षेत्रासाठी मात्र कधीही पुढाकार घेणारं एक तानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक यशस्वी व्यावसायिक संघ नेहमीच पुरस्कृत करत असतात. साक्षी एंटरप्राइजेसच्या नावानं त्यांच्या अनेक स्पर्धांमध्ये संघ खेळताना सुद्धा पाहतात. असे दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय सतीश शेठ म्हात्रे साहेबांचा स्वागत या ठिकाणी आम्ही मनापासून करतोय. हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. चला मॅच स्टार्ट करा आणि पहिल्या 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपलीच पाहिजेत, हा सुद्धा नियम आहे स्पर्धेचा. मघाशी सुद्धा आपण पाहिलं खेळाडूंना 5व्या षटकासाठी प्लेयर्स आतमध्ये घ्यावे लागले होते, त्यामुळं त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. टाइम अलर्ट लावण्यात आलाय आणि तो तुम्हाला दिसतोय अगदी जागेवरूनच. असं घड्याळ सुद्धा आपण पाहतोय
अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता. अगदी तुम्हाला वेळ दर्शवली जाते, त्यामुळं अचूक वेळेमध्ये आजच्या रात्री आपण पाहिलं प्रत्येक इनिंग संपत गेल्यात. खऱ्या अर्थानं ही या स्पर्धेचं वेगळेपण आहे, हे नाविन्य आहे या स्पर्धेचं. अजनबी स्पोर्ट्स सोहळे आयोजित आपण ही स्पर्धा पाहताय. स्वर्गीय प्रभाकर दामोदर गायकवाड स्मृती चषक 2023. आज ही पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहतो पहिल्या राऊंडमधील चौथी मॅच सगळ्यांना हवीशी वाटणारी आणि या प्रेक्षकांची रंगत वाढवणारा हा सामना. एका बाजूला टीम चिवतानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आज खेळते सिद्धार्थ अँड गोल्डी या नावानं, तर दुसऱ्या बाजूला RCC पेठ. नाईट स्पर्धा म्हटली की RCC पेठ हमखास मात्र एखादं करंडक घेऊनच जाणार. आणि सध्याच्या घडीला दोनही इन्फॉर्म संघ योगायोगाने आज मात्र या स्पर्धेमध्ये समोरासमोर आलेत. आणि पाहूया दुसरं सत्र चालू होतोय. 40 धाबांची आवश्यकता, पेनल्टीच्या धाबा ऍड केल्यानंतर 40 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सिद्धार्थ अँड गोल्डी जिवतानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या टीमला सलामीची जोडी आपण पाहतो. एका बाजूला संदेश गोंधळी, दुसऱ्या बाजूला तकदीर पाटील. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर शहबाज शेख. तेज तर्रार वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र हलकीशी अपील पाहायला मिळाली. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूला मात्र सुरुवात झाली. 40 धावा जरी थोड्याशा कमी वाटत असल्या तरीही समोर RCC पेठ संघ आहे. RCC पेठ म्हटला की नेहमीच टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी यासाठी स्वीकारतो. तर निर्धाव चेंडून मात्र सुरुवात झाली आणि या योग्य रीतीनं मित्रमंडळींना पहिलं पाऊल टाकलं शहबाजनं. बॅकफुटला जाऊन कट केला. इथे मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये. इथे मात्र जरूर धावा अडवल्यात. सिंगल धावेनं धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना 40 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत त्या टीम बामणडोंगरीला. फटाक्यांच्या आतषबाजीत मात्र आपण स्वागत केलं. ते अर्थातच साक्षी एंटरप्राइजेसचे ओनर सतीश शेठ म्हात्रे साहेब इनामपुरी. आणि संपूर्णपणे पाहायला गेलं ते आतषबाजी जी आहे फटाके आतषबाजीमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करतोय ते अर्थातच कुमारजी म्हात्रे आणि माध्यमातून. सतीश म्हात्रे साहेब आलेत आणि बक्षिसांची खैरात नाही असे कसं होणारच नाही. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. साक्षी एंटरप्राइज सर्वा सतीश शेठ म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मॅच चांगली होणार यात तिळ मात्र शंका नाही, कारण समोर मात्र भेदकता आहे गोलंदाजांची. आणि त्याचमुळे इथे मात्र पाहायला गेलं तर आणखीन एक सिंगल एकवटली जात आहे. दोनही फलंदाजांनी खरं तर अकाउंट ओपन केलेत. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावर. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर बामणडोंगरी टीमसाठी सगळ्यात मोठे योगदान मात्र या जोडीचं राहिलंय. ही लोकप्रिय स्प्लिट ठरले. अनेक स्पर्धा जिंकल्यात आणि त्यामध्ये मात्र या दोन्ही फलंदाजांचा तेवढाच मोठा हातभार मात्र राहिलाय. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला मिडविकेट झोनकडे हा चेंडू ट्रॅपल होत असताना पहिली धाव घेतले वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो परफेक्ट होता इथून नॉन स्ट्राईक एंडला. आणि तरी सुद्धा इथे मात्र थोडंसं मी म्हणेन उशिरानं लावण्यात आलं. इथे 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेनं मात्र टीमची टोटल पुढे जाईल. पहिल्यांदा असं वाटलं होतं की अगदी वेगवान जर थ्रो आला असता. थ्रो चांगला जरूर होता, परंतु तेवढाच वेग सुद्धा पाहायला होता आणि तेवढाच वेगानं जर तत्परतेनं लावता आलं असतं ना तर इथे कदाचित ट्रबलमध्ये असता फलंदाज. तर बघा सलग 3 षटकार ठोकले तर 5000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सतीश शेठ म्हात्रे यांच्या वतीनं. पुलचा फटका फसला. इथे मात्र बिग विकेट मैदानाच्या बाहेर. हा मोठा हादरा सुरुवातीला सहन करावा लागेल. सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी डावखुऱ्या त्याचा शैलीदार फलंदाज गमावतोय. संदेश गोंधळी डिपार्ट बॅक टू द पॅव्हेलियन. समर्थक टीम संगीत ऐकलं. बघा जसे बॅटिंगला पारितोषिक आहे त्यांच्या वतीनं गोलंदाजासाठी देखील पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक जर गोलंदाजानं संपादन केली विकेट हॅट्रिक तर 5000 रुपयाचं पारितोषिक आणि षटकार हॅट्रिक साठी देखील त्यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे दोन्ही टीमला ही सुवर्ण संधी असेल. मॅच चांगली होणार आहे मात्र शंका नाहीये. सुरुवातीलाच मात्र गडी गमावलाय. तर सुजल 11 सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघानं. नवीन बॅटर आपण पाहतोय शुभम पाटील चिकू येतोय 3ऱ्या स्थानावर. गोलंदाज शहबाज शेख ज्याला मात्र मिळाले विकेट. राऊंड स्टंप्सनं खोलपट टप्प्याचा हा बॉल ड्राईव्ह केला. शॉर्ट मिड विकेटला मात्र थोडीशी मिसमिळ त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र वेगवान धाव. सुंदर आणि विकेट म्हणावी लागेल.
इथे संधी थोडीशी मिळाली काय लगेचच मात्र तत्परतेनं तेवढ्या चपळाईनं मात्र ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करण्यात आले. आणखीन 2 धाव्यानं मात्र टीमची टोटल पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठलाग करत असताना सुजल 11 सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाची धावसंख्या 1 बाद 6 धावा. प्रत्येक आट्यात उडवतो गुल्लाल भडक, प्रत्येक आट्यात उडवतो गुल्लाल भडक. गाड्याचा नाद व्हायरल, एकदम कडक. जर तुम्ही या बकासूर बैलाला फारचा विजेता खऱ्या अर्थानं पाहिलं, कारण मैदान त्याने गाजवलं. बघा, खेळाडूंसोबत प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असेल. मैदानाच्या बाउंड्रीच्या बाहेर जो कोणी खेळाडू प्रेक्षक झेल पकडेल त्याच्यासाठी आयवा प्रेक्षक कमाल कॅशसाठी सतीश शेठ म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि संपूर्ण फटाक्यांची आतषबाजी तुम्ही पाहता ते फटाके आम्हाला उपलब्ध करून दिलेत. ते स्वर्गीय चेतन शेठ संघाचे सर्व पुरस्कर्ते आणि कालच ज्यांचा साखरपुडा झाला परवा दिवशी ते कुमारबाई यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं हे फटाके तुम्ही या स्पर्धेसाठी पाहताय. अजनबी या संघाचे कट्टर खंदे समर्थक त्यांच्या वतीने हे फटाके तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद. 6 धावा धावफलकावर. अजूनही येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता असेल. 34 रिक्वायर्ड. तकदीर पाटील आणि शुभम पाटील ही जोडी आता मात्र मैदानामध्ये गोलंदाजीसाठी बंटी जोशी. बंटी जोशीचा हा वेगवान चेंडू इथून मात्र बीट करून गेलाय तकदीरला. खरं तर आज बंटी जोशीच्या बॅटमधून धावा आल्या नाहीयेत. लवकरच मात्र बाद झाला आणि त्याचमुळे मात्र थोड्याशा कमी धावा आरसीसी पेठ संघाच्या धावफलकावर तुलनेनं पाहायला मिळाल्या. आणि हेच ते कारण होतं, कारण सुरुवातीलाच मात्र मिळाली त्याची 2 धावांवरची विकेट. परंतु तरी सुद्धा मात्र आरसीसी पेठ संघ म्हटला की अगदी शेवटपर्यंत संघर्ष करायचा. ही संघर्षाची वृत्ती आज तागायत मात्र त्यांची पाहिली. यावेळेस मात्र पुढे सरसावा ब्लॅट कट करण्याचा प्रयत्न, परंतु फास्ट आउटसाइड एज आणि बंटी जोशी प्रमाणेच इथे मात्र तकदीर पाटील एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना हा मोठा हादरा, सगळ्यात मोठा हादरा सुजल 11 सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आपली सलामीची जोडी गमावतोय आणि तकदीर पाटील अवघी 1 धाव काढून तंबूच्या आश्रयाला. नक्कीच सतीश शेटबात्रे साहेब सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. थँक्यू डीजे एसडीसी. सुंदर गीत आपण लावलं. तिथे 2 फलंदाज गमावलेत आणि दोनही मातब्बर फलंदाज. सध्याच्या घडीला मात्र ज्या 2 फलंदाजांची नावाची चर्चा मात्र संपूर्ण रायगडभर होती, संदेश गोंधळी आणि त्याचप्रमाणे तकदीर पाटील. लवकर बाद झाल्यानंतर आता मात्र खऱ्या अर्थानं कस लागणार आहे उर्वरित फलंदाजांचा. फलंदाजी स्ट्रॉंग आहे याबद्दल नक्कीच मात्र शंका नसेल, परंतु त्याच वेळेला मात्र गोलंदाजी सुद्धा तेवढीच भेदक आहे. बंटीचा हा बॉल सन्मानपूर्वक इथे अगदी दिशा दिली होती. ती पॉइंट क्षेत्राकडे सिंगल प्राप्त करतोय. संदेश पाटील येतोय 4थ्या स्थानावर. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड नाव. शुभम पाटील आहे डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज, परंतु या सिच्युएशनला पाहायला गेलं तर 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आता त्याच्यासमोर सुद्धा प्रश्न असेल इथून मात्र आक्रमक खेळायचं की सावधानतेनं पहिल्यांदा भागीदारी रचायची. ही द्विधा मनस्थिती असू शकते कदाचित फलंदाजांची. बंटी जोशी सुरुवात मात्र चांगली केली गोलंदाजीमधून. फलंदाजी जरी झाली नसली तरी राऊंड स्टंप्सनं हा बॉल बॅकवर्ड जाऊन इथून मात्र कट केला होता. पॉइंटकडे सिंगल येते. आणखीन एक धाव मात्र प्राप्त करतात. थोडासा धावसंख्येला आकार देण्याचा, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय, कारण तो दबाव आहे अजूनही. सुजल 11 अर्थातच भरत शेठ गायकवाड, सिद्धार्थ म्हटलं की रविशेठजी पाटील, सिद्धार्थ रविशेठ पाटील जासई आणि त्याचप्रमाणे गोल्डी म्हटलं की सुहास शेठ गोंधळी साहेब बामणडोंगरी ज्यांनी पुरस्कृत केलेला हा जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्याच ओनरचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. हो, चांगला बॉल. यावेळेस मात्र खोलबट टप्प्याचा हा बॉल यॉर्क केला होता संदेश पाटीलला. इथून मात्र भरधाव वेगाने टाकलेला हा चेंडू निर्धाव निघून गेलाय. कमबॅक करतोय या मॅच मध्ये. जरी धावा कमी झाल्या असल्या तरी सुद्धा ज्या पद्धतीनं मात्र गोलंदाजी सुरू आहे ना, संपूर्णपणे विचार करण्यास भाग पाडलंय ते बामणडोंगरी संघाच्या प्रमुख फलंदाजांना. परंतु या स्थितीमधून सुद्धा मार्ग काढावा लागेल. धावफलकावर धावा लागल्या त्या अवघ्या 8 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि दुसरं षटक संपायला सुद्धा आलंय.
बंटीचा हा बॉल थोडासा पल्लूस्कूप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र दिलस्कूपचा प्रयत्न जरूर होता, परंतु पाहूया अपील तर झाले, परंतु अपील मात्र नाकारली जाते. इथून मात्र संदेशचा थोडासा अनऑर्थोडॉक्स खेळण्याचा हा प्रयत्न मात्र इथून असफल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर खडबडून जागे झाले असतील बामणडोंगरी संघाचे फलंदाज, कारण धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 बाद 8 धावा. त्यामुळे अजूनही येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती तब्बल 32 धावसंख्येची. तर 2 षटकांमध्ये धावा निघाल्यात बामणडोंगरी संघाला त्या 8 धावा. बंटी जोशीनं काय षटक हाताळले, फक्त 2च धावा दिल्या आणि एक फलंदाज सुद्धा बाद केला. आणि 52च्या षटकामध्ये सर्कलचं रिस्ट्रिक्शन असतानाच्या षटकामध्ये मात्र अधिक वेगानं मात्र धावा कुठल्या जातात, परंतु त्याच 2 ओव्हर्समध्ये इथे थोडंसं बॅकफुटवर पाहायला मिळतंय ते सुजल 11 सिद्धार्थ आणि गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाला. गोलंदाज सय्यार. तिसरं षटक आपण पाहतोय पुन्हा एकदा शेहबाज शेखला पाचारण करण्यात आले. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या, एक फलंदाज बाद केला होता. इथे मात्र कडी परीक्षा असेल या वेगवान आणि तेज तर्रार गोलंदाजी समोर. इथून मात्र कशा पद्धतीनं बामणडोंगरी संघ सध्याच्या घडीला इन्फॉर्म संघ पास होतोय पाहायचं आहे. शुभमसाठी हा बॉल अपील पाहायला मिळाली. इथून मात्र जोरदार अपील होते अगदी पाठीमागून, परंतु पंचांना मात्र त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. परंतु गोलंदाजी मात्र स्ट्रॉंग आहे, वेगानं सुद्धा चेंडू निघून जातोय आणि काही कळायच्या आतमध्ये मात्र इथून दीर्घाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. 40 धावा करायच्यात, पेनल्टीच्या धावा ऍड करून बामणडोंगरी संघाला, परंतु अक्षरशः अजूनही एकही बाउंड्री आलेली नाहीये. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल प्राप्त होईल. हे करत राहावं लागणार आहे, सतत सातत्यानं मात्र स्कोर कार्ड हलता ठेवावा लागेल. या एकेरी धाब्याच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. अगदी पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 14 चेंडू संपलेत. या 14 बॉलमध्ये धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 9 धावा. बामणडोंगरी संघ फार क्वचित अशी आकडेवारी पाहायला मिळते, परंतु आज मात्र कस लागणारच होता या मॅच मध्ये आणि सगळ्यांच्याच पसंती सुधारणारी ही मॅच पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा शेहबाज शेख, संदेश पाटील साठी. लोवर फुल टॉस बॉल तेवढाच वेगानं होता. कव्हर्सला मात्र ड्राईव्ह करण्यात आलाय, टायमिंग प्रॉपर नव्हता. सिंगल जरूर प्राप्त होईल. सिंगलला फारसं बिघडणार नाही आरसीसी पेठ संघ. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर अनेक नाईट स्पर्धा जिंकल्यात आणि नेहमीच नाईट स्पर्धा म्हटली की पूर्ण स्क्वॉड असतो आरसीसी पेठ संघ. डे टुर्नामेंटमध्ये बरेचसे खेळाडू कामानिमित्त अनुपस्थितीमध्ये असतात. बंटी जोशी खरं तर संघामध्ये नसतो जेव्हा डे टुर्नामेंट असते, परंतु नाईट स्पर्धा म्हटली की अगदी फुल स्क्वॉड, सगळ्यांना टाइम मिळतो आणि त्याचमुळे मात्र आजच्या घडीला रायगड असेल, पालघर असेल, भिवंडी परिसरामध्ये सातत्यानं या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. अडबा पॅटन ऑन साईडला मिडविकेटकडे सिंगल चिकू घेतो. या ठिकाणी एकेरी रन्सनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. स्कोर कार्ड मूव्ह जरूर होतोय, परंतु ज्या पटीनं व्हायला हवा, ज्या गतिमानता व्हायला हवी स्कोर कार्ड मध्ये, धावफलक हलायला हवं तेवढं गतिमानतेनं हलताना दिसत नाहीये. 14 चेंडू बाकी आहेत या इनिंग मधले आणि गरज आहे ती 29 धावसंख्येची. 29 रिक्वायर्ड, नाउ रिमेनिंग 14. शेहबाज शेख पुन्हा एकदा वेगानं टाकलेला हा चेंडू आपण पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर खोलवर टप्प्याचा. इथून मात्र तेवढाच वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय आणखीन एक निर्धाव चेंडू. आणि यासाठीच पाहायला गेलं तर आरसीसी पेठ संघाचे गोलंदाज ओळखले जातात. पहा, यॉर्क केलं होतं, अक्षरशः निष्प्रभ करणारा चेंडू होता तो. संदेश पाटीलला प्रत्युत्तरच नव्हतं या बॉलवर, त्यामुळं आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा आल्यात त्या शेहबाजच्या. इथून मात्र ड्राईव्ह
पाहायला मिळतोय. इथे मात्र रन कंप्लीट झाले. एक सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल. आणखीन एक भन्नाट षटक. आरसीसी पेठ संघ या मॅच वर थोडासा मजबूत स्थितीमध्ये वर्चस्व प्रस्थापित करत असताना हलकासा कब्जा मिळवला या मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 12 धावा आणि 12 चेंडू आणि गरज आहे 14च्या सरासरीनं 28 धावांची. त्यांनाच्या मैदानात जोर पाहिजे, लवकरात लवकर जोर द्या. भिंजोड 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 पाटलांचा बैलगाडा. स्प्रे. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 12 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. आरसीसी पेठ संघ. आरसीसी पेठ संघ म्हटला की गणेशदादा जोशी यांचं मोठं सहकार्य नेहमीच या संघाला लाभत आलंय. अगदी पाहायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा संघ अगदी अपयशाची मालिका सुरू होती आणि तेव्हापासून खरं तर खंबीर साथ मात्र ज्यांची लाभली गणेशदादा जोशी यांची. आणि नेहमीच आजपर्यंत मात्र त्यांनी जो सहारा दिला आहे या संघाला सध्याच्या घडीला मग रायगड ठाणे भिवंडी परिसरामध्ये सातत्यानं मात्र एक यशस्वी पराक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर आहेत आणि आरसीसी पेठ संघ मित्र म्हणेन हा परफॉर्मन्स मात्र दमदार झालाय. परंतु बामणडोंगरी संघ आहे शेवटपर्यंत हार मांडणाऱ्यांपैकी हा संघ नाहीये ज्यांनी अंजूरची स्पर्धा जिंकली. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये 125 संघांमधून मात्र चॅम्पियन पद पटकावणं हे सोपं नव्हतं, ही खायची गोष्ट नव्हती, परंतु तो कारनामा मात्र केलाय. सन्माननीय विजय शेठ गोकुळ शेठ नाईक साहेब कोल्लीकोपर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आम्ही वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतोय. अजनबी स्पोर्ट्स सोहळे सगळ्या संघांकडून आमच्या सगळ्या सदस्यांकडून आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. सन्माननीय विजय शेठ नाईक साहेब हॅपी बर्थडे. तर जाऊया 4थ्या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय अरबाज शेख. अरबाजचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे मूव्ह होत असताना सिंगल येते. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. आज सामना जिंकायचा असेल तर इथून मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. काल आपण पाहिलं होतं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये जोविली बदलापूरच्या स्पर्धेमध्ये खरं तर बामणडोंगरी संघाला 3 चेंडूंची पेनल्टी दिली होती आणि सामना 4 ओव्हरचा होता आणि 3.3 षटकं त्यांना खेळायला दिली आणि 3.3 ओव्हर्समध्ये 75 धावा ठोकल्या होत्या या संघानं. भानुदास माथेरे आणि तकदीर पाटील काय बरसले होते, अक्षरशः नेस्तनाबूत केलं होतं दिवा कोळीवाडा. म्हणजे 2 फायनलिस्ट संघ जे अंजूरच्या स्पर्धेमधले काल जोबेली बदलापूरच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले होते. इथे मात्र मिस टायमिंग झालाय आणि झेल हाब्यामध्ये आहे आणि पॉइंटला मात्र झेल टिपलाय बंगेशनं आणि इथून मात्र फलंदाज होईल बाद. चिकूची खेळी संपुष्टात. 3रा हादरा बामणडोंगरी टीमला. रुपा थँक्यू डीजे. इथे मात्र विकेटचं झालंय पतन. भानुदास मात्रे या मॅचचा रिझल्ट आता मात्र परावर्तित विजयामध्ये करू शकतो का? क्षमता जरूर आहे या फलंदाजाकडे, परंतु आता मात्र पाहायला गेलं तर इथे बरेचसे चेंडू संपलेत आणि अशा सिच्युएशनला 10 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सामना कठीण करून घेतलाय तो बामणडोंगरी संघानं. दरम्यान पंगरपाडा संघाचे अगदी खंदे समर्थक नेहमीच पाठीराखे राहिले ते सूरजजी दमडे अर्थात जाबा यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सूरजजी दमडे आपण यावं मंचावर. आपल्या खास आग्रहाचं निमंत्रण आहे निलेशदादा गायकवाड यांचं. आपण यावं मंचावर. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना एंट्री झाले उल्वे नोड मधील विस्फोटक फलंदाज भानुदास मात्रे आणि आता मात्र तोच काहीतरी करू शकेल याच पाहायला गेलं तर विचारामध्ये बामणडोंगरी संघाचे पाठीराखे असतील. पाहूया काय घडते समोर. तेवढाच वेगवान तेज तर्रार गोलंदाज अरबाज शेख.
भरधाव वेगानं टाकलेला आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क यावेळेस मात्र सरप्राईज डिलिव्हरी होती. आल्या आल्या नवीन फलंदाज भानुदास मात्रेसाठी डॉट बॉल निर्धाव चेंडू. इथे मात्र 13 धावा फक्त धाव फलकावर लागल्यात. धावा येताना दिसत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1 अशी ही धावसंख्या पाहायला मिळते. त्यामुळे एक मोठा फटका हवा आहे. खरं तर एखादा चौकार, एखादा षटकार हवा आहे. अजूनपर्यंत एकही बाउंड्री आलेली नाहीये आणि कुठेतरी ते आत्मविश्वास वाढवेल. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला. फिल्डिंग चांगली होते त्या ठिकाणी, त्यामुळे एकच धाव येते. सिंगल रन ओनली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 14 या आकड्यावर. 14 ऑन द बोर्ड नाव. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 26 धावा. आरसीसी पेठ संघासाठी आज खरं तर पक्कम आधार आहे तो बॉबी कोळी यांचं सुद्धा. त्याचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर आणखीन एक फुलर लेन. या फुलर लेननं खरं तर आता मात्र हैराण केले बामणडोंगरी संघाच्या सगळ्याच प्रमुख फलंदाजांना आणि बिलकुल डोकं वर्क करू दिलं जात नाहीये. चेंडू पहा, प्रत्येक चेंडू पाहायला गेलं तर अगदी समोर पुढे टाकतात आणि त्याच कारणास्तव इथे मात्र टाइम सुद्धा करता येत नाहीये. वेग प्रचंड आहे. यॉर्कर लाईन पाहायला मिळते आणि त्याच कारणास्तव इथे मात्र संपूर्णपणे बामणडोंगरी संघ एक बलाढ्य संघ इथे मात्र गडगडतोय. अरबाज शेख पुन्हा एकदा सोडून दिलाय हा बॉल, परंतु तो कशासाठी हा मात्र विचारला जाईल प्रश्न. इथे मात्र अरबाज शेखनं आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती केली. आणखीन एक दर्जेदार षटक मात्र आरसीसी पेठ टीम कडून अरबाजनं टाकलंय. आणि आता मात्र या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 जाबा निघाल्यात बामणडोंगरी संघाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर फक्त आणि फक्त 14 धावा आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि तब्बल 26 धावांची आवश्यकता. रिंकू सिंग व्हावं लागेल. आजच्या रात्रीमध्ये मात्र जी बॅटिंग केली होती, आयपीएलचा सामना तुम्ही पाहिला असेल तर अगदी 5 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता असताना 5 षटकारांचा खेळ दाखवला होता. अगदी तशाच पद्धतीनं भानुदासला मात्र एक मोठी इनिंग साकारावी लागेल मात्र या मॅच मध्ये. आणि इथे मात्र ऐतिहासिक पराक्रम करावा लागेल, कारण पहिल्या 4 ओव्हर्समध्ये आरसीसी पेठ संघानं धावा दिल्यात त्या फक्त आणि फक्त 14. आता इथे प्रत्येक चेंडूवर जर का एक धाव असती तरी सुद्धा 24 झाल्या असत्या. आणि तेच प्रश्न आता मात्र विचारत असतील सगळेच आघाडीचे फलंदाज संदेश तकदीर एकमेकांना इथून मात्र हे प्रश्न विचारत असतील. गोलंदाज तयार होतोय. चांगला बॉल होता यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा. इथून मात्र खोलात टाकला होता. भानुदास धावण्याचं नाव घेताना दिसत नाहीये आणि हा चेंडू मात्र निर्धाव निघून चाललाय. डॉट बॉल. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 26 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 26 धावा. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होते जिशान शेख. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटला धाव येताना दिसत नाहीये. आणि आता मात्र येणारे शेवटचे 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 26 धावांची आवश्यकता. सामना पुरता आता मात्र कठीण करून टाकलाय. संपूर्णपणे गोलंदाजांची दहशत मात्र आजमावली आज मात्र बामणडोंगरी संघानं. जिशानचा हाही बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू. आज मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. एक यशस्वी संघ परंतु आज मात्र संपूर्णपणे लडखडलाय. कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली. खरं तर 40 धावा थोडासा लो स्कोर वाटत होता, परंतु आरसीसी पेठ संघ होता हे आम्हाला अगोदरच माहिती होतं. इथे मात्र प्रयत्न केले जातात परंतु पहिली बाउंड्री मात्र येते भानुदास मात्रे. परंतु या बाउंड्रीला मात्र बराच उशीर झालाय. परंतु उशिरा का होईना इथे पराभवाचा अंतर मात्र हा चौकार कमी करू शकतो तो बामणडोंगरी संघ. आज मात्र काय गोलंदाजी राहिली होती. कमालीची बॉलिंग खरं तर पाहायला मिळाली होती. ओमकार नाईक ज्यानं 2 षटकं टाकली होती, 12 धावा दिल्या होत्या. एक महत्वपूर्ण विकेट. जीत खोत पुन्हा चमकला होता. 4 धावांचं षटक त्यानं हाताळलं होतं. आदित्य पाटीलनं 6 धावांचं षटक टाकलं होतं. इथे मात्र आणखीन एक बाउंड्री येते. परंतु कुठेतरी 4 षटकं चांगली गोलंदाजी पडल्यानंतर रिलॅक्स मोडमध्ये आलेला बामणडोंगरी संघ भानुदास मात्रेच्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या
आणि त्या 15 धावा होत्या आणि पेनल्टीच्या 2 धावा, अशा 17 धावेनं मात्र बळ वाढवलं RCC पेठ संघाचं. आणि इथे मात्र बलाढ्य बामणडोंगरी संघाला घरचा रस्ता दाखवलाय तो RCC पेठ या टीमनं. 40 धावसंख्येचा यशस्वी संरक्षण करण्यात आलंय. कमालीचा परफॉर्मन्स मात्र सादर केला आजच्या रात्रीमध्ये RCC पेठ नाईट किंग, नाईट चॅम्पियन. इथे मात्र पुन्हा एकदा या नाईट स्पर्धेमध्ये आपण का सर्वोत्तम आहोत याची प्रचिती सगळ्याच तमाम क्रीडा रसिकांना देत असताना हार्ड लक सुजल 11 सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ. प्रवास मात्र बामणडोंगरी संघाचा संपलाय, परंतु त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. आघाडीचा संघ आहे, परंतु दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. अभिनंदन टीम RCC पेठ.